बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 7. कांबळे सरांच्या अप्रुव्हलची फाईल तयार झाली. फाईल तयार करण्यासाठी तालुक्यातल्या क्लार्कला मुख्याध्यापकानं ओली पार्टी दिली. त्यासाठी कांबळे सरांच्याकडून 2000 उकळले. खरं तर हे काम मुख्याध्यापक व क्लार्कचं. मुख्याध्यापक हा असला, क्लार्क संजय कडवाला साधं पत्रही लिहायला यायचं नाही. तो खरा तर व्यापारी माणूस, प्रत्येक गोष्टीत हेडीपणा करायचा. कसलीही मध्यस्थी तो टिचकी वाजवत करायचा. मुख्याध्यापकाचं प्रशासकीय ज्ञान सांगायलाच नको. बिचारे कांबळे सर मात्र यात भरडून निघाले. मुख्याध्यापकानं कांबळे सरांना घरी बोलावलेलं. शाळा सुटल्यावर कांबळे सर तडक मुख्याध्यापकांच्या घरात. मुख्याध्यापकानं कांबळे सरांना चहा दिला, स्वतः घेतला. चहाचा कप खाली ठेवत तो म्हणाला, कांबळे सर, परवा जिल्हा परिषदेत तुमची अप्रुव्हलची फाईल दिली आहे. शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलणं झालंय. त्यांनी काम करतो म्हणून सांगितलंय. मी शिक्षण विभागातल्या एका क्लार्कला विचारून घेतलं, शिक्षणाधिकारी असं करेल काय म्हणून. त्यानं 100% खात्री दिली आहे. लवकर पैसे दिले की साहेब लवकर काम करतोय असं तो म्हणालाय. तेव्हा काय करायचं बघा. बघायचं काय सर, अप्रुव्हल तर व्हायलाच पाहिजे की. आम्हाला बी तुमची काळजी आहेच की. दादांनी बी शिक्षणाधिकाऱ्याला फोन लावलाय. दादांचं आणि त्यांचं चांगलं जमलंय. दादांना बी तुम्ही भेटलायच की. त्यांना बी तुमचं भलंच व्हावं असं वाटतंय. खरं दादांनी पैसे जास्त सांगितल्यात. एवढी माझी परिस्थिती नाही हो. आमची काय जबरदस्ती नाही. तुमचा कोण माणूस असेल कमी पैशात करून देणारा तर तुम्ही खुशाल करा. खरं कागदपत्रात काय क्युरी काढली तर आम्ही जबाबदार नाही म्हणू. तुमच्यावर माझा विश्वास आहे की. दादांना तुम्ही सांगा, शिक्षणाधिकारी काय कमी करतोय काय थोडं बघा म्हणा. माझा ऐका, पगार सुरू झाल्यावर 50,000 काय जाता जाता फिटतील. मुख्याध्यापकानं गुटख्याची पुडी बाहेर काढली. गुटखा तोंडात टाकत तो म्हणाला, हे बघा, आता दादांना काय सांगायला नको. ते जर नाराज झाले तर तुम्हाला अडचण येईल. अहो, तो शिक्षणाधिकारी केवढी रिस्क घ्यायला माहिती आहे तुम्हाला. 2 महिने झाले रिटायर होऊन तरी पाठीमागच्या तारखेवर सही करून अप्रुव्हल द्यायला आहे. जिल्हा परिषदेचा आत्ताच्या आपल्या तालुक्याचा क्लार्क बी त्यात सामील असणार. त्याला बी पैसे द्यावे लागणार. मुख्याध्यापकानं बोलत बोलतच बाहेर जाऊन गुटखा थुंकला. केसावरून हात फिरवत तो म्हणाला, हे बघा सर, कुणाचं काय ऐकू नकोसा. सांगणारे लई असतात, निस्त्रायला मात्र कुणीच नसतोय. एकदा काय अप्रुव्हलचं घोंगडं अडकलं तर मरशीला चित्ताड. कधी करूया म्हटल्यात अप्रुव्हल. कांबळे सरांच्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाही. कधी करूया काय म्हणताय. पैसे दिलं की लगेच 2 दिवसात अप्रुव्हलची प्रत हातात मिळते. तुम्ही चला माझ्याबरोबर, तुमच्या हातानं पैसे द्या, मग तर झालं. त्या संजय कडवाला बरोबर घेण्यापेक्षा तुम्ही चला. मुख्याध्यापकानं अंदाज घेतला. मी 2 दिवसात पैशाची जोडणी करतो. दादानी शब्द दिलाय म्हटल्यावर मी कशाला तुमच्यावर अविश्वास दाखवू. अविश्वासाचा प्रश्न नाही कांबळे सर. नवीन शिक्षणाधिकाऱ्याची नेमणूक व्हायच्या आधी हे झालं पाहिजे. तो आणि बाबा कसला येतोय कुणास ठाऊक. सर, येतो आता मी. कांबळे सर उठले. वेळ लावू नका, जोडणीला लागा. कांबळे सरांनी मान डोलावली.
पैशाचा मेळ डोक्यात घोळवत ते बाहेर पडले. डवरी साहेब रिटायर होऊन 2 महिने झालेले. अजून नवीन शिक्षणाधिकारी आला नव्हता. या 2 महिन्यात जुन्या तारखावर सह्या होत होत्या. डवरी साहेब मालामाल झालेले. सांगेल तो आकडा लोक द्यायचे. काही लोक मध्यस्थी करायचे. बकरं पकडून डवरी साहेबांच्या समोर उभा करायचे. डवरी साहेबही त्यांना निवदातला थोडा वाटा द्यायचे. डवरी साहेबांना शिक्षणाधिकारी पदाच्या काळात हेच केलं. आत्ताही तो वाहत्या गंगेत हात धुवून घ्यालता. डवरी साहेब भीत नव्हता, कारण तो विद्यमान शिक्षण मंत्र्याचा माणूस. जणू काय त्यानं परवानाच काढलेला. कितीतरी तक्रारी डवरी साहेबावर झाल्या असतील, त्यानं कुणालाच भीक घातली नाही. निवडणूक जवळ आल्याने शिक्षण मंत्र्यांचा मजबूत हात त्यांच्या पाठीवर होता. मंत्री साहेबांनाही अशा माणसांची आता गरज होती. कांबळे सर मुख्याध्यापकासोबत 10च्या सुमारास बाहेर पडले. मुख्याध्यापक गाडी चालवत होता. कांबळे सर पाठीमागे बसलेले. मध्येच एका पेट्रोल पंपावर त्यानं गाडी थांबवली. काही न बोलता सरांनी 200 रुपयांचं पेट्रोल टाकलं. गाडीवरनं जाताना मुख्याध्यापक अखंड बडबडत होता. आपण दादांशी कसं प्रामाणिक राहिलं पाहिजे. दादा म्हणजे आपला देवच आहे. शाळेत उगाच कुणाशी लगट करू नका. दादांना दुखवू नका. आपण शाळेत कसं वागलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून शाळेत चांगलं काम केलं पाहिजे. शाळेचा विकास झाला पाहिजे, अशा आशयाचं तो बोलत होता. कांबळे सरांना होय म्हटल्याशिवाय पर्याय नव्हता. होय सर, बरोबर आहे तुमचं. पोहोचेपर्यंत कांबळे सर एवढंच बोलत होते. 11:30 वाजता ते जिल्हा परिषदेच्या दारात पोहोचले. 4 मजली टोले जंग इमारत. 3ऱ्या मजल्यावर शिक्षण विभाग होता. मुख्याध्यापकानं गाडी एका झाडाखाली लावली. गाडीच्या स्टँडमध्ये गाडीला लावायला जागा नव्हती. ते मुख्य जिन्यावरून चालत वर निघाले. बघील तिकडं माणसांची गर्दी. प्रत्येक मजल्यावर वेगळा विभाग. तिथे त्या विभागातील माणसांची रेलचेल. ते शिक्षण विभागात पोहोचले. मोठा प्रशस्त हॉल. त्यात अनेक टेबलं मांडलेली. प्रत्येक तालुक्याचं वेगळं टेबल. टेबलावर माणसं उपडी पडून माहिती घेत होती. खुर्चीतला क्लार्क खाली मुंडी घालून कामात मग्न. कधीतरीच तो टेबलाभोवतीच्या माणसांशी बोलायचा. त्याच्या खुर्चीच्या मागं फायलींचा गठ्ठा पडलेला. फायली उघड्यावरच होत्या. पलीकडच्या टेबलावर 2 बायका एकमेकींची गप्पा मारालत्या. कांबळे सर इथं पहिल्यांदाच आलेले. हे सगळं त्यांना नवीन होतं. मुख्याध्यापक मात्र सरावलेला. तो अनेकांना तिथूनच हात करत होता. नाव घेऊन काही ना बोलावत होता. ते एका टेबलाजवळ गेले. त्यांच्या तालुक्याचा क्लार्क तिथं बसला होता. क्लार्कचं त्यांच्याकडे लक्ष केलं. मुख्याध्यापकानं नमस्कार केला. कुठं आहे राव तुम्ही? साहेबांनी तुम्हाला बंगल्यावर यायला सांगितलंय. आता वेळ लावू नका. साहेब बाहेर जायचे आहेत. लवकर जावा. हे कांबळे सर. मुख्याध्यापकानं कांबळे सरांच्याकडे बोट करून दाखवलं. हा, हेच का ते? तो हसला. बरं ठीक आहे, संध्याकाळी भेटूच आपण. जिल्हा परिषदेमधून ते बाहेर पडले. साहेबांच्या बंगल्याकडे गाडी वळवली. तरी साहेब शहरातच राहत होते. 10 मिनिटांच्या अंतरावर घर. परंतु गर्दीतनं वाट काढताना 20-25 मिनिटं लागली. चांगल्या 2 गुंठे जागेत बंगला बांधलेला. डबल मजली. बाहेर उभ्या असलेल्या माणसानं साहेब बाहेर गेलेत म्हणून सांगितलं. ते ऐकून कांबळे सरांच्या पोटात धस झालं. मुख्याध्यापकानं लागली साहेबाला फोन लावला. साहेबानं 3 वाजेपर्यंत येतो, थांबा म्हणून सांगितलं. 3ला येतो म्हणणारे साहेब 5 वाजता आले. त्यांची वाट बघून मुख्याध्यापक घाईला आलेला. कांबळे सर मात्र साहेबांच्या दिशेनं नजर लावून बसलेले. मध्ये एकदा ते शहरात फिरून चहा नाश्ता करून आले. कांबळे सरांच्या केशाला कात्री लागली. निवृत्त शिक्षणाधिकारी डवरी साहेब आल्यावर दोघं आत गेले.
बाहेरच्या हॉलमध्ये थांबले. मघाचा माणूस बाहेर आला. माने सर, तुम्हाला तेवढं साहेबांनी आत बोलावलंय. मुख्याध्यापक उठला. कांबळे सरांना म्हणाला, साहेब काय तुमच्याकडनं पैसे घेणार नाहीत. बघितले असता तुम्ही, मला एकट्यालाच बोलावलंय. तेवढं पैसे माझ्याकडे द्या. कांबळे सरांनी बॅगेतलं बंडल काढून मुख्याध्यापकांच्या हातात दिलं. मुख्याध्यापकानं बंडल मोजलं. त्याचे 2 भाग केले. बंडलांना रबर लावले. ते खिशात ठेवून तो आत गेला. 15-20 मिनिटं झाली तरी मुख्याध्यापक आत होता. कांबळे सरांना हुरहुर लागून राहिली. तेवढ्यात मुख्याध्यापकासोबत साहेब बाहेर आले. कांबळे सरांकडे बघून म्हणाले, तुम्ही काय काळजी करू नका. 2 दिवसात मिळेल अप्रुव्हलची प्रत. पण हे कुठं बोलू नका. या आता. आणि हां माने सर, त्या राणे क्लार्कचं काहीतरी बघा संध्याकाळी. होय साहेब. दोघं बाहेर पडले. गाडीवर बसताच कांबळे सरांनी विचारलं, माने सर, राणे क्लार्कचं आणि काय करायचं हो? म्हणूनच तुम्हाला मी जादा पैसे घ्या म्हटलं. त्याला आता जेवण द्यायला पाहिजे हॉटेलात. कांबळे सर निरुत्तर झाले. अंधार पडू लागला. हॉटेलच्या दारात दोघं राणेची वाट बघू लागले. हॉटेल दौलत परमिट रूम बिअर बार. बोर्डावर लाइटिंग झगमगत होतं. राणे 4 चाकीमधून उतरला. त्याच्यासोबत 2 जण आणखी होते. तेही ऑफिसमधलेच त्याचे भाऊबंद. कांबळे सरांसारखं अडचणीतलं बकरं त्यांना सापडलं होतं. ज्याला असं बकरं सापडायचं त्यानं इतर दोघांना त्या दिवशी आवतनं द्यायचं, असा त्यांचा संगनमताचा व्यवहार होता. पहिल्यांदा ते भरपूर दारू प्यायले. मुख्याध्यापक त्यांच्यात सामील झाला. राणे चांगला झिंगलेला. कांबळे सरांची मात्र गोची झालेली. राण्याले का, ती काळे तुझ्यावर लाईन मारती बघ. पाटला, गप्पी गप्पी, ती त्यातली नाही. वर्ण कोणच नसतंय त्यातलं. हे ती बी त्यातलीच. या कामताला विचार. पाटील साहेब म्हणतात ते बरोबर आहे राणे साहेब. ती PWDच्या कोताबरोबर फिरते गाडीतनं. ह्या आईला हिच्या, मी नाही त्यातली नाही कडी घालातली. आमच्या बरोबर बोलताना सती सावित्रीचं आव्हान ती की हे पाटला, बघ तिला लॉजवर आणतो काय नाही. लॉजवर. राणे बोटाने इशारा करत होता. तो पुरता घसरलेला. कांबळे सरांनी खाली मान घातली. त्यांच्याकडे बघत तो म्हणाला, काय कांबळे, तुम्ही घेत नाही वाटतंय. नाही. कांबळे सर कसनुस हसले. काय राव, दारू काय वाईट नसती. काय कधीतरीच घ्यायची. लई झाक वाटतंय. घेताय काय? कामत. नाही हो, तुम्ही घ्या. कांबळे सरांना शिसारी वाटली, पण ते अगतिक होते. काय माने सर, सरांना काय तालीम दिली नाही वाटते तुम्ही. अजून कोरे आहेत ते. साहेब असू देत, तुम्ही घ्या. मुख्याध्यापकानं अर्धा पेला पोटात रिसवला. तेवढ्यात जेवणाची ताटं आली. सगळे जेवायला लागले. दारू त्यांच्या डोक्यात भिनलेली. जेवणात लक्ष नव्हतं. जेवण हातानं चिवडू लागले. पुन्हा विषय फिरून काळेवर आला. पाटील म्हणाला, राण्या, पैज लावतोस काय त्या काळेबद्दल? आता आता नाही कसली पैज? राणे मटणाचा तुकडा चघळत म्हणाला, पाटला, अशा लय बायका मी घुमिवल्या, तुला काय माहित नाही. सगळे ख्या ख्या करून हसायला लागले.
अश्लील बोलू लागले. मुख्याध्यापक त्यात नकळत सामील झाला. कांबळे सर मात्र स्वतःला सावरत शेवटपर्यंत काठावर. सगळ्यांची भाषा बदलायला लागली. ऑफिसमधल्या बायकांच्यावर ते घसरायला लागले. कांबळे सरांच्या समोरच माणसांचं रूपांतर जनावरात झालं. त्यांना ते असह्य झालं. ते हॉटेलच्या बाहेर आले. अर्ध्या तासानं त्याने बिल भागवलं. बिल बघून पोटात खड्डा पडला. राणे दोस्तांसंग झिंगत निघून गेला. जाताना आम्ही आहे म्हणून कांबळे सर तुमचं काम झालं हे सांगायलाही तो विसरला नाही. मुख्याध्यापकानं गाडीला किक मारली. कांबळे सर गुमान पाठीमागं बसले. माघारी येईपर्यंत त्यांचं तोंड बंद होतं. मुख्याध्यापकाच्या बोलण्याला मात्र धार चढलेली. शिक्षण विभाग आणि संस्थापकाच्या कचाट्यात कांबळे सर चांगले सापडले होते. अंगावरची कपडेच तेवढी काढून द्यायची राहिली होती. दुसरा पर्याय नव्हता. प्रवाहाच्या विरोधात लढण्याची ताकद त्यांच्यात शिल्लक नव्हती. नाहीतर नोकरी सोडून घरी बसावं लागलं असतं. एकीकडे संस्था चालक कर्मचाऱ्यांचे शोषण करत होते तर दुसरीकडे शिक्षण विभाग कर्मचाऱ्यांना लुटत होता. प्रामाणिक काम करणारे कर्मचारी मात्र यामध्ये भरडून निघत होते. संस्था चालकांच्या विरोधात बोलल्यास नोकरी जाण्याची भीती तर शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांविरोधात बोलल्यास सहज होणारे काम वर्षानुवर्षे रखडण्याच्या भीतीने कर्मचारी तोंड दाबून मुख्यांचा मार सहन करत होते. शिक्षण विभागाच्या कार्यालयात शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वत्रच आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कामासाठी शिपायालाही नमस्कार घालून त्याच्यापुढे हांजी हांजी करावी लागते. एखाद्या मुख्याध्यापकाला सुद्धा शिक्षण विभागातील शिपायापुढे तोंड वेंगाळत उभे राहावे लागते. हे फारच वाईट आहे. त्याशिवाय शिक्षण विभागातील कामाचे अप्रत्यक्षपणे रेट कार्डच ठरलेले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयात बँक डेटेड अप्रूव्हल करण्यासाठी 10 लाख रुपये, रीतसर नियमित भरती असेल तरीही 5 लाख रुपये, अप्रूव्हल झाल्यानंतर शालार्थ ID काढण्यासाठी 1 लाख ते 1.5 लाख रुपये, शिक्षण सेवक संपल्यावर नियमित करण्यासाठी 1 ते 2 लाख रुपये, मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक पदोन्नतीसाठी 50,000 रुपये, वरिष्ठ वेतन व निवड श्रेणीसाठी 20 ते 25,000 रुपये, तसेच वेतन विभागाचा क्लेम मंजूर करून पगार सुरू करण्यासाठी 50,000 रुपये, फरक काढण्यासाठी फरकाच्या रकमेच्या 10 ते 15% असा वेगळा दर. काही अधिकाऱ्यांचा अपवाद वगळता अधिकारी कर्मचाऱ्यांची उघड उघड पिळवणूक करतात. अधिकाऱ्यावर अनेक तक्रारीही झाल्या आहेत, पण त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यांच्यावर भ्रष्ट पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याने कारवाई होत नाही. अनेक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कोट्यावधींच्या मालमत्ता सापडलेल्या आहेत, पण त्याचे पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही. अनेक शिक्षणाधिकारी पुढाऱ्यांना लाखो रुपये देऊन आपल्या आवडत्या जिल्ह्याची जहागिरी पदरात पाडून घेतात. मग लुटण्याचे लायसन्स विकत घेतल्याने पोट तुडुंब भरेपर्यंत कर्मचाऱ्यांना लुटत राहतात. अशी चर्चा दबक्या आवाजात नेहमीच सुरू असते. शैक्षणिक संस्थांच्या पातळीवर तर मोठी लूट सुरू आहे. प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये संस्थापक मोठा ढपला पाडताना दिसतात. त्यांचेही रेट कार्ड ठरलेले. प्राथमिक शिक्षक 10 ते 15 लाख रुपये, प्राथमिक शिक्षक 15 ते 20 लाख रुपये, ज्युनियर प्राध्यापक 30 ते 40 लाख रुपये, सिनियर प्राध्यापक 40 ते 50 लाख रुपये, पेन्शन केससाठी 1 लाख रुपये, संस्था अंतर्गत बदलीसाठी 50,000 ते 1 लाख रुपये, मुख्याध्यापक म्हणून मोठ्या शाळेत बदली 1.5 ते 2 लाख रुपये. शिवाय वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती प्रस्ताव सादर करायचे असतील, मेडिकल बिल काढायचे असेल तर आर्थिक पिळवणूक केली जाते. याला काही संस्था व संस्थापक अपवाद आहेत, मात्र त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. कधी नव्हे इतकं शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. शिक्षणाच्या माध्यमातून देशाची भावी पिढी घडवायची, देशाला महान बनवायचं आहे, मानवतेची पताका जगभर फडकवायची. हे महापुरुषांचं स्वप्न भंगलंय. त्या स्वप्नांना नख लावण्याचं काम आधुनिक शिक्षण सम्राटांनी केलंय. शिक्षणाचा धंदा झालाय. आता नवे भांडवलदार, नवे गुंतवणूकदार
येथे जन्माला आले. उद्योग कंपन्या वाढाव्यात त्यापेक्षा शिक्षण संस्थांचा विस्तार वाढत चालला आहे. ज्ञानगंगेच्या या पवित्र प्रवाहात पैशाची गंगाजळी वाहू लागल्याने अनेक जण त्यामध्ये हात धुवून घेत आहेत. त्यामुळे शिक्षणाचं गणित बिघडलंय. इथं आता बेदुनी 4 असं उत्तर येईलच याची खात्री देता येत नाही. खालपासून वरपर्यंत सगळं सडलंय. संस्थाचालक, अधिकारी आणि राजकीय नेत्यांची मिलीभगत आहे. आपण सर्व भाऊ, दिसेल ते वाटून खाऊ असा अलिखित नियमच तयार झाला आहे. अशा व्यवहारामुळे अनेक गुंड प्रवृत्तीचे वासनांध लोक शिक्षकांच्या खुर्चीवर जाऊन बसलेत. कोवळ्या वयातील मुलावर संस्कार करून त्यांना देशाचे आदर्श नागरिक घडवण्याचे व्रत सोडून मुलावर बलात्कार करू लागले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात गावगुंडांसारखे वागू लागले. त्यामुळे शिक्षण क्षेत्र तर बदनाम झालेलंच आहे. शिवाय शिक्षकांवरचा समाजाचा विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. भ्रष्ट व्यवस्थेनं ही कीड पोचल्यामुळे अवघ्या शिक्षण क्षेत्राला ग्रहण लागलंय. त्यामुळे ज्ञानदानाच्या या पवित्र कार्यात आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या प्रामाणिक शिक्षकावर अन्याय होतोय. याला जबाबदार कोण? धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.